प्रत्येक बेतेल नगर सगळं फिरून बघा तुम्हाला काय येतं दिसते ते. अहो सगळे गटार एवढ्या भरल्यानंतर कसा त्रास होणार नाही. आजारी पडतात ना लोक. हा सर्दी खोकला डेंगू एक हायवे सांगत बसायला. ते नगरसेवक कोण आहेत तुम्हाला माहित आहेत का? आम्हाला त्यांनी तोंडच दाखवलं नाही तर कुणाची नावं घेणार आम्ही. म्हणजे तुम्हाला स्थानिक पाहिजे का बाहेरचा का नको? बाहेरचा कशा बाहेर का नको म्हणतोय आम्ही. बाहेर येऊन अशी करतेच की जाते एक जाते ती जाते ती त्याच्या परत येतच नाही ती. त्याला काय करणार आम्ही. एक जाजी येते ती त्याच्यावर कोण येत नाही बाळा. आता कोण आहेत नगरसेवक तुम्हाला माहित आहे? म्हणजे कोण होते आता हे नाव माहित आहेत काय? नाही मला काय नाव माहित नाही. काही निवडणुकीला उभा राहिली ते का नाही तेवढे हात जोडत येते तुमचं हे करतो आश्वासन जी ते आश्वासन देते. कटारी करतो रस्ते करतो सगळ्या नुसतं आश्वासनच देते येते काम काय करत नाही ती. निवडणूक जवळ आली की जिथे येते हात जोडत तुमचं ही काम करतो तुमचं ती काम करतो रस्ता देतो गटारी देतो सगळे म्हणतात पण करत काय काम नाही काम काय करत नाही. ख्रिस्ती झालेला हा समाज मागासवर्गीय बाबासाहेबांच्या विचारधारणेनं ख्रिश्चन झालेला हा समाज. या समाजाकडं सतत काँग्रेस असो राष्ट्रवादी असो किंवा अलीकडच्या काळामध्ये भाजप आलेला असो याचा ह्या सर्व पक्षानं फक्त यूज आणि थ्रो किड वाढलेले तर वरती येणार एवढं मोठं शेतीचे किड आम्ही गटार भरून बघा की आता सध्या तुम्ही बघा तुम्ही त्याच्यावर कॅमेरा फिरवून बघा तुम्ही स्वतः. गावात रस्त किती ह्याच्यापर्यंत आहे इथं काय सांगा की सांगली मिरज सिटीमध्ये एवढं चांगलं सुशिक्षण सगळे नर्सिंग फार्सिंग करता येईल पोरं फॉरेन रिटर्नचे मैदान त्यांच्या दारात घाणं का. त्याच्यानंतर आमच्या समाजाला आमचा राजाच झाला नाही. आणि या टायमाला आमचं एक वैयक्तिक मत आहे की विशेष करून राजू सुधाकर गायकवाड आमची स्टेला सुधाकर गायकवाड किंवा अभय मोरे किंवा आणि अशी बरीचशी लेकर आहेत की आमच्या समाजाचा एखादा राजा व्हावा आमचा एक नगरसेवक व्हावा आमची एक नगरसेविका व्हावी. एकदा निवडून आलं परत इकडे येतच नाही तर विचार करायला काय झालं काय नाही ती. आम्ही काय म्हणतोय मतदानाच्या वेळी तेवढी घरोघरी भेट घेतात. एकदा मतदान दिलं परत कोणाचं कोण निवडून तेच तोंड बी दिसत नाही आम्हाला एवढं माहित आहे बघा. आता आम्ही तरण्याच म्हातारीत जातो. गायकवाडच का पाहिजे दुसरं कोण का नको? कसं आहे त्यांच्यामध्ये एक धमक आहे की बाबा जेणेकरून ह्या गावचा विकास करण्याची किंवा या गावची काही प्रश्न सोडवायची जी काय ताकद त्यांच्या पाठीशी आहे तिचा त्यांनी परिपूर्ण उपयोग करून घ्यावा. कधी नगरसेवक कोण आहे ते पण आम्हाला माहीत नाही. कधी त्यांनी फिरकलेले पण नाहीत आजपर्यंत. दुर्दैवानं आमच्यासाठी काय करू शकले नाही. त्यांनी जातीपातीचं राजकारण केलं आणि राजकारणानं आम्हाला खच्चीकरण आमच्या समाजाचं केलेलं आहे. एवढीच विनंती आहे की आमच्या समाजाचा एखादा नगरसेवक नगरसेविका व्हावी एवढीच ईश्वर चरणी तुमच्या पत्रकार लोकांना आमचं सांगणं आहे. आणि नगरसेवक 5 वर्षात नाही येतात. मी तुमची ताई आहे मी तुमची बहीण आहे मी तुमचा अमुक आहे तमुक आहे. निवडून गेल्यानंतरनं काय अवस्था आहे त्या ताईनं काय केली किंवा त्या भावानं काय केली हे तुमच्या समोर आहे सर. एकदाच येऊन गेले तेवढे फिरी मारून गेले त्याच्यानंतर आम्ही 5 वर्ष झालं त्यांचं तोंड कसं आहे ते बघितलं नाही. काळ का गोर काय अवस्था आहे म्हणजे गेले 5 वर्ष झालं जे निवडून दिलेली जी व्यक्ती होती आतापर्यंत त्या गावात आलेलीच नाही आणि तोंड सुद्धा तिनं दाखवलेलं नाही आम्हाला. ही बघा गटारीची सगळी घाण कचरा समाज मंदिर संडासामध्ये लाईट नाही पाणी नाही आम्ही कसं काय करायला सांगा. ती काय कोण आहे ती बाई कोण आलेली आहे आम्हाला काय माहित नाही. त्यांचं नाव बी माहित नाही आणि ती कधी आलेली बी नाही इकडं. आणि आमच्या गावचा एक तर आम्हाला पाहिजे माणूस गावात. या इथं समस्या काय आहे? समस्या ही गाव दिसत नाही. समस्या गटारी फटारी ही रस्ते आहेत का नाही दिसतात का नाही. घरं पडायला लागले ती गटारीनं. मग कोण आमच्या गावात चांगला आहे का कोण येतोय का निवडून. आला तर तेवढ्या पुरता येतोय पाया पडत गेला. राजू गायकवाड असेल स्टेला गायकवाड असेल किंवा अनेक आमची भाची आहे त्यातून आमचा नगरसेवक किंवा आमची नगरसेवक आम्ही निवडून येणार आहे. म्हणजे तुम्ही स्थानिक नगरसेवक करायच्या स्थानिक बाहेरचे नगरसेवक चालत नाही काय कारण आहे? अहो ज्या माणसाला ज्या वॉर्डामध्ये तो राहतच नाही तर त्याला इथली सुविधा किंवा इथल्या गैरसोयी कशा कळणार आहे. पण ज्या पक्षाने जबाबदारी दिली होती ह्या तिथल्या 4 लोकांना त्यांनी काय त्यांची जबाबदारी पूर्ण केली का? नाही काहीही पूर्ण केलं नाही. लॉकडाऊनमध्ये तर अतिशय बेकार काळ आमचा गेला. 4-5 वर्षांना एखादा मला नगरसेवक येतात जे पैशाची गटरी घेणारी लोक आहेत त्यांच्या घरात गटरी देतात
आणि फक्त भोळ्या भावड्या लोकांचा नुसता गैरफायदा घेणं. त्यांना काही नाही हो, त्यांनी 5 वर्षांना पैसे कमवून निवांत बसतात, येणाऱ्या 5 वर्षापर्यंत व्याजाने लावतात आणि त्याच्यानंतरनं ह्या समाजाची अवस्था अशी करून ठेवलेली आहे. या समाजाला आत्ता सध्याला खडखडून जागलेला समाज आहे. आम्हाला ह्या वेळेला आमचे 2 नगरसेवक आमचे द्यायचे आहेत हे आम्ही ठामपणे निर्णय घेतलेला. आमच्या गावचा सामान्य माणूस पाहिजे मतदार उभा राहायला. म्हणजे तुम्हाला स्थानिक पाहिजे हा, का बाहेरचा का नको? बाहेरचा कशा बाहेर का नको म्हणतोय आम्ही. बाहेर येऊन अशी करतेच की जाते, एक जाते ती जाते ती, त्याच्या परत येतच नाही ती. त्याला काय करणार आम्ही? एक जागी येते ती त्याच्यावर कोण येत नाही बाळा. 4-5 वर्षांना एखादा मला नगरसेवक येतात, जे पैशाची गटरी घेणारी लोक आहेत त्यांच्या घरातनी गटरी देतात आणि फक्त भोळ्या भावड्या लोकांचा नुसता गैरफायदा घेणं. त्यांना काही नाही हो, त्यांनी 5 वर्षांना पैसे कमवून निवांत बसतात, येणाऱ्या 5 वर्षापर्यंत व्याजाने लावतात आणि त्याच्यानंतरनं ह्या समाजाची अवस्था अशी करून ठेवलेली आहे. या समाजाला आत्ता सध्याला खडखडून जागलेला समाज आहे. सारखा फोन करतो तुम्ही माणसं पाठवली नाहीत, गटर काढायचो बोललो. आम्हाला बाहेरचं नको आहे. का नको आहे तर आमच्या या गावामध्ये त्यांनी काय केलं तुम्ही सांगा. निवडणुकीला आली, मत दिलं की नाही झालं, परत कोण तोड पण दाखवायला येत नाही तिथे. तुम्हाला नावं तर माहिती आहेत का जिथे जे नगरसेवक होते ते? आम्हाला कशी नावं माहितात ना, त्यांनी आलेलीच नाही आतापर्यंत. आम्ही त्यांचं तोंड पण बघितलं नाही, कसल्यात काय माहितात आले नाहीत का, चौकशी सुद्धा त्यांनी करण्यात आम्हाला. परंतु आमची ही तुमच्यासमोर सत्य परिस्थिती आहे. हा आरसा त्या नगरसेवकांना तुम्ही दाखवा. तुम्ही 5 वर्षात नक्की केलाय काय ते दाखवा. नेत्यांचा होणार काटाकीर, नेत्यांचा होणार काटाकीर, दादा काटाकीर नेत्यांचा होणार काटाकीर. थक्क्यावर बोट टांगा पलटी खोड कुणाचं होणार फरारी. हे थक्क्यावर बोट टांगा पलटी खोड कुणाचं होणार फरारी. काटाकीर नेत्यांचा होणार काटाकीर, दादा काटाकीर नेत्यांचा होणार काटाकीर. महापालिकेची आली बारी कोण्यान मोन्या अलदारी. हे महापालिकेची आली बारी कोण्यान मोन्या अलदारी. काटाकीर नेत्यांचा होणार काटाकीर, दादा काटाकीर नेत्यांचा होणार काटाकीर. वार माझं हाय असं तुम्ही सांगताय, लोक तुमच्याबद्दल काय बोलतात जाणून तुम्हाला घ्यायचं आहे काय? अहो दादा काटाकीर नेत्यांचा होणार काटाकीर, दादा काटाकीर नेत्यांचा होणार काटाकीर. महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज प्रस्तुत काटाकीर या विशेष कार्यक्रमामध्ये मी राजेंद्र कांबळे आपल्या सर्वांचं स्वागत करतो. महापालिका निवडणुकीची आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागू शकते. त्याच वेळेला जे 20 प्रभाग आहेत त्या 20 प्रभागामध्ये खरोखर गेल्या वेळेला असलेल्या नगरसेवकांनी काम केलं का नाही किंवा इथल्या नागरिकांचं काय म्हणणं आहे हे जाणून घेण्याचं काम महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज काटाकीर या विशेष कार्यक्रमाच्या माध्यमातून या ठिकाणी जनतेसमोर आणत असतो. आता आपण आलेलो आहोत प्रभाग क्रमांक 19 मध्ये. इथली काही जनता आहे, आपण त्यांच्याशी बातचीत करूया की या भागाचा नेमका विकास झाला की नाही. तुम्ही मला सांगा, प्रभाग क्रमांक 19 मध्ये आता आपण ज्या परिसरामध्ये आलो त्याचं नाव काय? बेतलेहम नगर परिसर. इथे इथल्या असणाऱ्या जे नगरसेवक होते 4 त्यांनी काय विकास केला आहे का नाही? काय विकास नाही झालेला इथे. हाय असं दिसतंय, समोर दिसतंय ते गटारी आहे अशा पडलेल्या आहेत, बाथरूमची स्वच्छता नाही. इथले जे नगरसेवक होते ते कोण आहेत तुम्हाला माहिती आहेत का? माहिती आहेत. अप्सरा वायदंडे, विनायक सिंहासने, सविता मदने आणि कुलकर्णी, संजय कुलकर्णी. या भागामध्ये ते गेल्या 5 वर्षात किंवा कधी आले होते का, फिरकले? नाही, काय कधी फिरकलेलं नाही तिथे. अजून आम्ही त्यांना बोलवा जायचं ते येणार तरी पण आलेलं नाही तिथं आतापर्यंत. तर त्याची दखल घ्यावी. नेमक्या समस्या काय तिथं? आता तुम्ही बघतच आहात, गटारे वगैरे तुंबलेले आहेत, संडास बाथरूमची स्वच्छता नाही. कधी नगरसेवक कोण आहे ते पण आम्हाला माहीत नाही, कधी त्यांनी फिरकलेले पण नाहीत आजपर्यंत. तुम्ही काय त्यांचे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला का? नाही, काय संपर्क साधण्याचा प्रयत्न पण नाही आहे, ते आमच्या संपर्कातच नाहीत. 5 वर्षात कधी आले होते का इथं? आलेच नाहीत, कधीच आले नाहीत.
तुम्ही काय सांगाल या परिसरामध्ये नेमक्या समस्या काय आहेत आणि कशा परिस्थितीमध्ये इथं जनता या ठिकाणी या समस्यांना तोंड देते? आता साधारण जर तुम्हाला सांगायला गेलं तर 2019चं हे जे इलेक्शन 2019मध्ये वॉर्ड क्रमांक 19चा इच्छुक उमेदवार होतो मी राष्ट्रवादीकडून. आणि त्याच्यानंतरनं ह्या समाजामध्ये कन्वर्ट ख्रिस्ती झालेला हा समाज, मागासवर्गीय बाबासाहेबांच्या विचारधारणेनं ख्रिश्चन झालेला हा समाज, ह्या समाजाकडं सतत काँग्रेस असो, राष्ट्रवादी असो किंवा अलीकडच्या काळामध्ये भाजप आलेला असो, ह्या सर्व पक्षानं फक्त यूज आणि थ्रो, कारण का तर मागासलेला समाज आहे त्यांनी कन्वर्ट ख्रिस्ती धर्म स्वीकारला, परंतु महामानव बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारणेनं त्यांनी जो संविधानामध्ये आम्हाला अधिकार दिला होता त्या अधिकाराप्रमाणे आम्ही ख्रिस्ती झालो. ख्रिस्ती समाजाची तुम्हाला मतं घेता येतात, परंतु ख्रिस्ती समाजाचं उन्नती त्यांच्या लेकरांना व्यवसाय, आया बहिणींनी व्यवसाय किंवा लेकरांना कुठेतरी गव्हर्नमेंटच्या नोकऱ्या नगरपालिकेमध्ये कधीही आत्तापर्यंत मला वाटते माझं वय 50 वर्ष आहे साहेब, या 50 वर्षाच्या कालावधीमध्ये ह्या समाजाचा 80 वर्षाचा रस्त्याचा प्रश्न, वसंतदादा असो किंवा त्यांचं पाटीलशाही घराणं असो, आदरणीय जयंत साहेब असो, यांनी सर्वांनी आत्तापर्यंत आम्हाला फक्त आशा आणि आकांक्षा एवढेच दिले गेलेले आहेत. आणि आत्तापर्यंत जे आम्ही बघितलेलं आहे, आमचे विशेष करून रमेशदादा गायकवाड यांनी ज्या टायमाला त्या नगरपालिकेमध्ये ते कार्यरत होते त्यांनी काम चांगलं बऱ्यापैकी केलं. त्याच्यानंतर आमच्या समाजाला आमचा राजाच झाला नाही. आणि या टायमाला आमचं एक वैयक्तिक मत आहे की विशेष करून राजू सुधाकर गायकवाड, आमची स्टेला सुधाकर गायकवाड किंवा अभय मोरे किंवा आणि अशी बरीचशी लेकरं आहेत की आमच्या समाजाचा एखादा राजा व्हावा, आमचा एक नगरसेवक व्हावा, आमची एक नगरसेविका व्हावी. ह्या वॉर्ड क्रमांक 24 पूर्वी होता, आता वॉर्ड क्रमांक 19 झाला. ह्या वॉर्ड क्रमांक 19मध्ये विविध जाती विविध जमातीला नटलेला हा वॉर्ड क्रमांक 19 आहे. त्यात जैन समाज आहे, लिंगायत समाज आहे, मुस्लिम समाज आहे, धनगर समाज आहे आणि कन्वर्ट झालेला ख्रिस्ती समाज आणि 96 कोळी मराठा समाज पण आहे. तर सर्वांना विशेष करून माय माऊलीला माझं एक सांगणं आहे की आज जे आपल्या हुतात्म्याने किंवा ज्या विचारधारणेच्या विचारानं चालणारी लोक होती की माणूस माणसासारखा राहिला पाहिजे. आज दुर्दैव असं वाटतं महाराष्ट्राचं की क्षणाक्षणाला नगरसेवक निवडून जातात, आमदार निवडून जातात, खासदार निवडून जातात आणि भलतीकडेच कुठेतरी घुसतात. मला एक सांगा, इथे जे नगरसेवक आहेत ते कोण आहेत तुम्हाला माहीत आहेत का, किंवा गेल्या 5 वर्षामध्ये इथं आले होते, फिरकले होते का? साहेब, आता गेल्या वॉर्ड क्रमांक 19चा मी इच्छुक उमेदवार होतो म्हणून त्यांचे नावं देखील माहीत आहेत. विशेष करून 2 नगरसेवक आम्हाला लाभले. त्यांनी किती टक्के काम केले तरुणांच्या तोंड तुम्ही ऐकलं. मला तुम्ही सांगा, इथं आले होते का किंवा इथल्या समस्या ज्या आहेत त्या सोडवल्यात का त्यांनी? बऱ्यापैकी ज्या लोकांनी त्यांना मतदान केलं त्यांचं त्यांनी काम केलं, पण ज्यांनी मतदान केलं नाही त्यांच्या दाराची अवस्था ही तुम्ही बघा आणि इथला उकरंडा बघा, इथली गटारी बघा, इथली स्वच्छता बघा, नाले हे बघा. इथल्या लेकरांना आज विशेष करून साहेब तुमच्या विषयानं तुम्ही आलाय महाराष्ट्र दर्शन घ्यायला, तर तुम्हाला एक अनेक कळकळीची एक विनंती आहे की पत्रकार ह्या महाराष्ट्राचा मोठा कणा आहे. ह्या कण्याला माझं सांगणं आहे की आत्ताचा तरुण वर्ग हा व्यसनाधीन व्हायला आहे. गांजा, दारू, नाना तऱ्हेची व्यसनं ही मिळतात. मग महाराष्ट्राचं सरकार नक्की करतंय काय, ह्या गोष्टीचा माझा तुमच्यासारख्या पत्रकार लोकांना प्रश्न आहे. आणि साहेब, हे 4 नगरसेवक जे होते ते दुर्दैवानं आमच्यासाठी काय करू शकले नाही. त्यांनी जातीपातीचं राजकारण केलं आणि राजकारणानं आम्हाला खच्चीकरण आमच्या समाजाचं केलेलं आहे. एवढीच विनंती आहे की आमच्या समाजाचा एखादा नगरसेवक नगरसेविका व्हावी, एवढीच ईश्वरचरणी आणि तुमच्या पत्रकार लोकांना आमचं सांगणं आहे. काकांना आपण विनंती करणार होतो. आपण पाहू शकत असाल की इथली समस्या म्हणजे फक्त आम्ही लोकांच्या मुलाखती घेतोय असं नाही. तुम्ही स्वतः बघा ही गटारीची अवस्था, गटार आहे का नुसती चर मारलाय ते कळत नाही. स्वच्छता सगळी प्लॉटमध्ये. आणि महत्त्वाचं म्हणजे यांचं जे समाज मंदिर आहे, ह्या समाजाचे जे समाज मंदिर आहे त्याची तर अवस्था खूप दयनीय झालेली आहे. म्हणजे युवा वर्ग असेल किंवा इथले काही सामाजिक कार्यक्रम, धार्मिक कार्यक्रम यांचे करायचे म्हणजे समाज साईटला सगळी अस्वच्छता आहे, रस्ते व्यवस्थित नाहीत, पथदिव्यांची अवस्था वाईट आहे आणि त्यामुळं शौचालयाची अवस्था आहे. म्हणजे नेमकं इथले नगरसेवक काम करतात की नाही हे आता प्रश्न पडतोय. समाज मंदिराचाही खूप मोठा प्रश्न आहे आणि गटारींचा काय नेमका हा काय प्रश्न आहे? प्रश्न म्हणजे साहेब, शासनाकडून पैसे तर मंजूर करून केले जातात, परंतु ते पैसे
नगरसेवकांच्या खिशात जातात का कॉन्ट्रॅक्टरांच्या खिशात जातात हे आम्हाला माहिती नाही साहेब. परंतु आमची ही तुमच्यासमोर सत्य परिस्थिती आहे. हा आरसा त्या नगरसेवकांना तुम्ही दाखवा. तुम्ही 5 वर्षात नक्की केलाय काय ते दाखवा मला. ह्याच्यापेक्षा मी जास्त काय सांगू शकत नाही. म्हणून आमची कळकळ आहे की आमचे जे नगरसेवक उभा राहतील त्या सर्व जाती जमातीनं जे बाबासाहेबांनी लोकशाहू फुलेंनी हे जो कित्ता घालून दिला, छत्रपती शिवाजी महाराजांनी जो कित्ता घालून दिलेला आहे तो कित्ता किती टक्के अंमलात आलेला आहे. आणि नगरसेवक 5 वर्षात नाही येतात. मी तुमची ताई आहे, मी तुमची बहीण आहे, मी तुमचा अमुक आहे तमुक आहे. निवडून गेल्यानंतरनं काय अवस्था आहे, त्या ताईनं काय केली किंवा त्या भावानं काय केली हे तुमच्यासमोर आहे सर. आत्ता नेमकं कोणत्या निर्णयावर तुम्ही पोहोचलाय? कारण ही सगळी समस्या पाहता नेमकं इथं 4,500 मतदान आहे बेथलेम नगरचं. काय नेमकं तुमची भूमिका काय असणार याच्या पुढच्या काळात? येत्या काळामध्ये एक नगरसेविका आणि एक नगरसेवक आमचा असावा अशी आमची इच्छा आहे. आणि विशेष करून बाहेरच्या नगरसेवकांना आमच्याकडे एंट्री नसणार आहे साहेब. कारण का घोट्याला मारलं तर ते गुडघ्याला कळ येते. उशीर नका होईना हे तरुण वर्ग जागलेला आहे, महिला आमच्या आया बहिणी जागलेल्या आहेत की आमचा एक नगरसेवक आहे ना एक नगरसेविका व्हावी असे सर्व जाती जमातीला आम्हाला इच्छा आहे. गेल्या महापालिकेला मी पण इच्छुक नगरसेवक होतो. माझ्या समाजामध्ये 4 मतांचा अधिकार होता. 3,500-4,500 हजारला नगरसेवक निवडून आला साहेब. फक्त जातीपातीचं राजकारण करून आम्हाला उमेदवारी दिली नाही. आणि जे निवडून आलेत त्यांनी काय कामं केलेले तुमच्यापासून काय लपलेलं नाही. तुम्ही इथपर्यंत आला, महाराष्ट्र दर्शन आम्हाला तुम्ही महाराष्ट्राला घडवत आहात. तर वार्ड क्रमांक 19चा हा बेथलनगर हा प्रभाग कसा नगरसेवकाने ठेवला तुमच्या समोरच आहे. अनेक स्वच्छालयाची फोटो काढून घ्या, तिथली अवस्था दाखवा. लहान लेकरांनी कसं राहायचं आणि काय राहायचं. गुराढोरासारखा हा समाज नुसता पिसला गेला आहे. 4-5 वर्षांना एखादा मला नगरसेवक येतात जे पैशाची गटरी घेणारी लोक आहेत, त्यांच्या घरात मी गटरी देतात आणि फक्त भोळ्या भावड्या लोकांचा नुसता गैरफायदा घेणं. त्यांना काही नाही हो, त्यांनी 5 वर्षांना पैसे कमवून निवांत बसतात. येणाऱ्या 5 वर्षापर्यंत व्याजाने लावतात. आणि त्याच्यानंतरनं ह्या समाजाची अवस्था अशी करून ठेवलेली आहे. या समाजाला आत्ता सध्याला खडखडून जागलेला समाज आहे. मग त्यामध्ये अभय मोरे असतील, राजू गायकवाड असेल, स्टेला गायकवाड असेल किंवा अनेक आमची भाची आहे. त्यातून आमचा नगरसेवक किंवा आमची नगरसेवक आम्ही निवडून येणार आहे. म्हणजे तुम्ही स्थानिक नगरसेवक करायच्या स्थानिक बाहेरचे नगरसेवक चालत नाही काय कारण आहे त्याचं? अहो ज्या माणसाला ज्या वॉर्डामध्ये तो राहतच नाही तर त्याला इथली सुविधा किंवा इथल्या गैरसोयी कशा कळणार आहे सांगा ना. तुम्ही काय सांगाल इथल्या समस्या काय आहेत? तुम्ही आता इथं राहताय, समस्या कोणकोणत्या आहेत? समस्या सांगण्यापेक्षा आमच्या जातीचा किंवा आमच्या प्रभागामधला किंवा आमच्या गावातला आमची आता स्टेला गायकवाड असेल किंवा आमचे अभय मोरे असतील, यांना आम्ही परिपूर्ण सर्व समाज आमचा एकनिष्ठपणे त्यांच्या पाठीशी राहणार आहे. हे झालं तुम्ही आता ह्या 2 लोकांची नावं घेताय, ठीक आहे. पण बाहेरच्या लोकांना का तुम्ही विरोध करताय? बाहेरच्या लोकांनी आमच्या समाजासाठी आता आमचं जे संदीप चौगलेने जे सांगितलं ते अतिशय खरोखर आहे. कारण त्यांनी काही लक्ष दिलं नाही. कारण केवळ जर ख्रिश्चन समाज जर तुम्हाला जर वाईट वाटत असेल तर चुकीचं आहे. कारण ह्या ख्रिश्चन समाजानं आत्तापर्यंत बरेच काही उमेदवार एकनिष्ठपणे निवडून दिलेले आहेत. मग ते आमदारकी असेल, खासदारकी असेल, नगरपालिका असेल, सगळ्या ठिकाणी एक मताने मतदान केलेलं आहे. तर ह्या गावचा रस्ता आज तागायत आमचा रस्ता नाही. अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे. मला एक सांगा, दुर्दैवाची गोष्ट आहे. गायकवाडच का पाहिजे, दुसरं कोण का नको? कसं आहे, त्यांच्यामध्ये एक धमक आहे की बाबा जेणेकरून ह्या गावचा विकास करण्याची किंवा या गावची काही प्रश्न सोडवायची जी काही ताकद त्यांच्या पाठीशी आहे तिचा त्यांनी परिपूर्ण उपयोग करून घेणार. म्हणजे तुम्हाला स्थानिक नगरसेवक पाहिजे? आम्हाला स्थानिक नगरसेवक पाहिजे. 5 वर्षात ते जे नगरसेवक आहेत जे 4 जण होते, म्हणजे सविता मदने मॅडम असतील, अप्सरा वायदळे मॅडम असतील, सिंहासने असतील आणि कुलकर्णी असतील, ते इकडे आले होते का किंवा काही कामं केलीत का? आम्हाला भाजपबद्दल काही बोलायचंच नाही आहे. अतिशय घाणेरडं राजकारण भाजपचं आहे, अतिशय घाणेरडं. मला तुम्ही सांगा, पक्षाचं राहून दे, पण ज्या पक्षाने जबाबदारी दिली होती ह्या तिथल्या 4 लोकांना, त्यांनी काय त्यांची जबाबदारी पूर्ण केली का? काय नाही, काहीही पूर्ण केलं नाही. लॉकडाऊनमध्ये तर अतिशय बेकार काळ आमचा गेला, अतिशय बेकार. आता तुम्हाला संदीप चौगलेने जे काही सांगितले, इथलं वर्णन जे केलं आहे ते तर तुम्ही ठरवायचं आहे की आमची मतं काय आहेत.
आम्हाला ह्या वेळेला आमचे 2 नगरसेवक आमचे द्यायचे आहेत हे आम्ही ठामपणे निर्णय घेतलेला आहे. तुम्ही काय सांगाल नेमक्या इथल्या समस्या आहेत कशा अवस्थेत पुढे आहेत कशा अवस्थेत तुम्ही या ठिकाणी जीवन जगताय? कसं आहे म्हणते काय ही कामं होत नाहीत अशी पुढचे कचरा टाकतात ही माणसं नेत नाहीत. मी अफसरवाडीसारखा फोन करत होतो तिने माणसं पाठवली नाहीत गटर काढा येतो हे येतो बोललेत एवढंच मान्य. इथं घंटागाडी येते की नियमित? नाही 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 घंटागाडी प्रत्येक गल्लीला येत नाही. आपण या ठिकाणी पाहतोय की इथली अवस्था बिकट आहे. जे मागचे जे 4 नगरसेवक होते ते इथं फिरकत नाहीत अशी या ठिकाणची नागरिकांची ओरड आहे. आपल्यावर बोलण्यासाठी अजूनही काही महिला वर्ग आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. मावशी किती वर्ष झाले तुम्ही इथं राहताय? मी तर लग्न होऊन माझं आता 40 वर्ष झाले 40-35 वर्ष तर झाले. हा मग त्यावेळेचा म्हणजे बेथेल नगरचा आवारा एक म्हणजे चांगलाच होता त्यावेळेला. सगळ्यांचं एकदम साधं घराणं बिराणं हे होतं. आता सगळी मुलं शिक्षण पाणी घेऊन पण आमच्या बेथेल नगरमध्ये आज ताग्यात कोण लोटायला झाडायला गटार काढायला कोणीही येत नाही आहे. एकदा आले ना तर अजिबात 6-6 महिने वर्षभर येत नाही. तेवढंच आमच्या सणासुदीलाच येतात तेवढे आधीमध्ये बिलकुल फिरकत नाही येते. काय समस्या काय तिथली? काय त्यांनाच माहित असेल आम्हाला काय माहित नाही. तुम्ही सांगा तुम्ही कसे समस्या इथल्या स्थानिक काय तुम्हाला जे त्रास होतो त्याचा? अहो सगळे गटार एवढ्या भरल्यानंतर कसा त्रास होणार नाही. आजारी पडतात ना लोक. हा सर्दी खोकला डेंगू एक हायवे सांगत बसायला. ते नगरसेवक कोण आहेत तुम्हाला माहित आहेत का? आम्हाला त्यांनी तोंडच दाखवलं नाही तर कुणाची नावं घेणार आम्ही? तोंड दाखवली असती तर आम्ही त्यांचं नाव लक्षात ठेवलं असतं. तोंडच दाखवलं नाही. विचारा की आमच्या इथल्या महिलांना. गेल्या वेळी मतदानच्या जेव्हा निवडणूक होती तेव्हा ते आले होते काय? एकदाच येऊन गेलेत तेवढे फेरी मारून गेले. त्याच्यानंतर आम्ही 5 वर्ष झालं त्यांचं तोंड कसं आहे ते बघितलं नाही. काळं का गोरं ते पण बघितलं नाही आम्ही. मावशी तुम्ही सांगा मला तुम्ही आता इथं राहताय इथली समस्या असतील रस्ते असतील गटारी पाणी काय अवस्था आहे नेमकी? काय अवस्था आहे म्हणजे गेले 5 वर्ष झालं जे निवडून दिलेली जी व्यक्ती होती आतापर्यंत त्या गावात आलेलीच नाही आणि तोंड सुद्धा तिनं दाखवलेलं नाही आम्हाला. ही बघा गटारीची सगळी घाण कचरा समाज मंदिर संडासामध्ये लाईट नाही पाणी नाही. आम्ही कसं काय करायला सांगा. आणि ह्या घाणीमुळं किती आजार वाईट येतात तुम्हाला माहिती आहे. मग आम्हाला जरी ह्या गावामध्ये निवडणुकीसाठी जरी उभा राहिलेली असलेली म्हणजे स्थायिक असा पाहिजे आम्हाला. कसे राजू म्हणजे स्टेला गायकवाड किंवा राजू गायकवाड असा आहे अभय मोरे अशा व्यक्तीची आम्हाला गरज आहे. म्हणजे तुम्हाला स्थानिक पाहिजे बाहेरचा नको? हां आम्हाला बाहेरचं नको आहे. का नको आहे तर आमच्या ह्या गावामध्ये त्यांनी काय केलं तुम्ही सांगा. काय केले? हे घाण आहे बघा. हे आमच्याकडे लोटायची येत नाही गटर काढायला येत नाही. ते आमचे लहान लहान मुलं आजारी पडतात. तुम्हाला नावं तर माहित आहेत का जिथे जे नगरसेवक होते ते? आम्हाला कशी नावं माहीतच नाही. त्यांनी आलेलीच नाही आतापर्यंत. आम्ही त्यांचं तोंड पण बघितलं नाही कसल्यात काय मिळतात आले नाहीत का चौकशी सुद्धा त्यांनी करत नाहीत आम्हाला. संडास बाथरूमची चौकशी केली नाही संडासची पाणी नाही लाईट नाही. आम्ही काय करा तुम्ही सांगा. आता 5 वर्ष झाली इथं कोण नाही आलेलं. कोण सुद्धा आलेलं नाही आतापर्यंत तिथं. या ठिकाणी महिलांच्या संतप्त अशा प्रतिक्रिया आहेत. आपण अजूनही काही या ठिकाणी महिला वर्ग आहेत त्यांच्याशी बातचीत. आजी किती वर्ष झालं राहता इथं? आता माझ्या लक्षात येत नाही किती वर्ष राहिली आलो. बर कोण इथं मतदानाला येत नाही. ती काय कोण आहे ती बाई कोण आलेली आहे आम्हाला काय माहित नाही. त्यांचं नाव बी माहित नाही आणि ती कधी आलेली बी नाही इकडं. आणि आमच्या गावचा एक तर आम्हाला पाहिजे माणूस गावात. या इथं समस्या काय आहे? समस्या ही गाव दिसत नाही. समस्या गटारी फटारी ही रस्त आहेत का नाही दिसतात का नाही. घरं पडायला लागले ती गटारीनं. मग कोण आमच्या गावात चांगला आहे का कोण येतोय का निवडून? आला तर तेवढ्या पुरता येतोय पाया पडत गेला. काय करायचं आम्ही काय करायचं? आमच्या गावचा आम्हाला माणूस पाहिजे मतदार उभा राहायला पाहिजे. म्हणजे तुम्हाला स्थानिक पाहिजे? हा का बाहेरचा का नको? बाहेरचा कशा बाहेर का नको म्हणतोय आम्ही. बाहेर येऊन अशी करतेच की जाते एकदाच येते ती जाते ती त्याच्यावर परत येतच नाही. ती त्याला काय करणार आम्ही? एकदाच येते ती त्याच्यावर कोण येत नाही बाळा. आता कोण आहेत नगरसेवक तुम्हाला माहित आहे? म्हणजे कोण होते आता हे नाव माहित आहेत काय? नाही मला काय नाव माहित नाही. बघितलंय का इथं 5 वर्षात? बघितलं असेल पण आता काय माहित नाही. बघितलं असेल त्याला आल्याला पण आता काय माहित नाही आम्हाला. तुम्ही काय सांगाल तर समस्या ज्या आहेत आता या आजीने सांगितल्या? काही निवडणुकीला उभा राहिली ते का नाही तेवढी हात जोडत येते
तुमचं ही करतो आश्वासन जी ते आश्वासन देते कटारी करतो रस्ते करतो सगळा नुसतं आश्वासनच देते येते ती काम काय करत नाही ती बघा ही त्या अवस्था कशी आहे ती तुम्हाला बघा तुमच्या नजरेनं तुम्ही बघा नुसतं निवडणूक जवळ आली की जिथे येते हात जोडत तुमचं ही काम करतो तुमचं ती काम करतो रस्ता देतो गटारी देतो सगळं म्हणतात पण करत काय काम नाहीत काम काय करत नाही ते मग आता काय करायचं कसं करायचं काम कुठलं होत नाही त्यांच्या हात आपण या ठिकाणी बघतोय की इथले महिला वर्गाचे संतप्त झालेत म्हणजे गेल्या 5 वर्षात इथले जे स्थानिक जे 19 नंबर प्रभागामधले जे काय नगरसेवक होते त्यांनी इथं फिरकले नाहीत असं यांचं आरोप आहे. मावशी तुम्ही काय सांगाल काय समस्या आहेत कशा अवस्थेत तुम्ही राहताय? आई ते बघा ना आता आजारी पडले मला बोलण्यास काही क्षमता नाही आहे कारण हे बघा गटारी काढलेली मी स्वतः काढले काल गटार तिथून कोणी येतं दुसरं स्वतः येतच पण तिथे कचरा लावणार आणि जाणार 15 महिन्याने येणार तर कसं होणार कोण आलं तर मग सुकून जाते सगळे जंतू पसरून जातात काय फायदा एवढंच सांगते की साफसफाई व्यवस्थित ठेवायचं मला नगरसेवक कोण आहे काय आहे ते काय मला माहिती नाही. इथं आले होते काय मला माहितीच नाहीत कोण आहे ते नगरसेवक मी काय आजारी कशामुळे पडलाय? हे गटर हे रोड झाडतात का हे गवत बघा ना कशी आहेत ही आहेत बघितले का ते बघा गवत गटारीच्या बाजूला गवत काढायला येतं कोण काढतंय कोण नाही काढ म्हटलं की तुम्हीच काढा म्हणतात माहितीये का. आता मी मुलं असतील इथे कुणी तर बघितलं असेल मला मी इथपर्यंत गटर काढली काल सर मी इथपर्यंत गटर काढली. तुम्ही काय संपर्क केला नाही इथल्या नगरसेवकांना? कोण आहे मला काय माहिती कोण नगरसेवक आहे काय आहे ते. काय 5 वर्षात आलीत का नाहीत? 5 वर्षामध्ये कोण आहे नगरसेवक ते सुद्धा माहिती नाही. मी घरात असते बघा आजारी असते मी घरातच असते माझ्या. आपण या ठिकाणी पाहतोय की स्वच्छता या भागाची आहे तुम्ही स्वतः बघा एक गटारी आहे लहान लहान मुलं खेळायला लागलेत. रस्त्याची अवस्था तर खूप दयनीय आहे रस्ताच झालेला आहे. इथल्या अजूनही काही नागरिक आहेत. मावशी काय सांगाल तुम्ही राहताय इथली अवस्था कशी आहे आणि काय अपेक्षित आहे काय होणं अपेक्षित आहे? अहो गटारी चांगल्या व्हायला पाहिजे संडासात लाईट नाही बायका संडासला जातात हा काय सांगा किती सोय निवडणुकीला आली मत दिलं का नाही झालं परत कोण तोड पण दाखवायला येत नाही तिथं हां म्हणून आमच्यातला का नाही ख्रिश्चन समाजातला एक निवडून द्यायलाच पाहिजे त्यांना जागा तिकीट पण द्यायला पाहिजे एवढीच आमची इच्छा आहे बघा कारण आमचं असलं आम्ही हाकान बोलू शकतोय आणि करू शकतोय. बाकी येतात तोंड दाखवून जातात कोण नगरसेवक निवडून आलाय कोण तिथं येत बी नाही परत तेवढं तिकीट द्या तेवढी येते परत कोण सुद्धा एकदा निवडून आलं परत इकडे येतच नाही तर विचार करायला काय झालं काय नाही ती कोण नगरसेवक मावशी किड वाढलेले तर वरती एवढं मोठं शेतीचे किड आम्ही स्वतः गटार भरून बघा की आता सध्या तुम्ही बघा तुम्ही त्याच्यावर कॅमेरा फिरवून बघा तुम्ही स्वतः रस्त किती ह्याच्यापर्यंत आहे ती इथं काय सांगा की सांगली मिरज सिटी मध्ये एवढं चांगलं सुशिक्षण सगळे नर्सिंग पार्सिंग करता येईल पोरं फॉरेन रिटर्नची माणसं आणि त्यांच्या दारात नाही घाणं का तुम्ही तसं करताय मुद्दाम करताय का ही माणसं मुद्दाम करतायत का असं करू नका तुम्ही स्वच्छता ठेवा स्वच्छता ही ठेवा तुम्हाला कोणीही काय म्हणणार नाही असं एवढंच आमचं म्हणणं आहे. प्रत्येक बेतेल नगर सगळं फिरून बघा तुम्हाला काय येतं दिसते ते प्रत्येकाच्या येतं आम्ही काढून तर रोज आमचं दार स्वच्छ तर किती करणार आहे बाकीचं नको काय आहे हा. आणि एवढं सगळं आमच्या इथं ना बेतेल नगरमध्ये सगळं हॉस्पिटलमध्येच आहेत एवढं हॉस्पिटल असून सुद्धा आमची मुलं आजारी. तुम्ही काय म्हणलं? आम्ही काय म्हणतोय मतदानाच्या वेळी तेवढी घरोघरी भेट घेतात एकदा मतदान दिलं परत कोणाचं कोण निवडून तेच तोंड बी दिसत नाही आम्हाला एवढं माहित आहे बघा. आता आम्ही तरण्याच म्हातारीत जातो हाय का कोणाच्या घरात नाही गटार येऊ अशा गटार येऊ का कसं त्या माणसानं आपण पाहू शकत असं की बघा अवस्था इथली दार समोर आहे आणि गटार त्याच्यावर आहे गटार पण व्यवस्थित नाही आहे समोर नळ आहे म्हणजे ते गटारीचंच पाणी त्या नळाला येण्याची शक्यता आहे. प्यायचं पाणी म्हणजे प्यायसाठी पण तिथंच भरायचं आणि लोकांची जी घाण आहे ते गटारीच्या मार्फत सगळी उंबराच्या आत जायची अवस्था आहे. काय अवस्था इथली दयनीय आहे. नेमकं इथले स्थानिक नगरसेवक काम करतात का नाही ते लोकांच्या तोंडातूनच तुम्ही ऐकला आहात की इथली जी अवस्था आहे रस्ता नाही आहे पथदिवे आहेत ते कधी कधी बंद असतात अशी इथल्या नागरिकांची ओरड आहे. गटारीची समस्या आहे समाज मंदिराची समस्या आहे. त्यामुळं इथले जे 4 नगरसेवक आहेत ह्यांनी काय काम केलं
ते तुम्ही या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्ही जाणून घेतला आहात. प्रभाग क्रमांक 19 मध्ये आपण होतो आणि बेथलेहम नगरचा हा परिसर आहे. तसा मोठा परिसर आहे, 4,500 मतदार आहेत. पण या भागाचा विकास विद्यमान जे काय गेल्या 5 वर्षात नगरसेवक होते त्यांनी काही केला नाही किंवा इथं फिरकलं नाहीत, अशा प्रकारची आरोप म्हणा किंवा अशा प्रकारची संतप्त प्रतिक्रिया इथल्या नागरिकांनी दिलेली आहे. त्यामुळं येणाऱ्या काळात या प्रभागामध्ये किंवा या एरियामध्ये नेमकं काय घडणार हे पाहणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे. इथल्या नागरिकांचं म्हणणं आहे की इथले जे स्थानिक उमेदवार असतील त्या स्थानिक उमेदवारांना आम्ही या ठिकाणी पुढं करणार आहोत. त्यामुळं आम्हाला बाहेरचा उमेदवार नको, अशा प्रकारची संतप्त प्रतिक्रिया इथल्या नागरिकांनी दिली. त्यामुळं प्रभाग क्रमांक 19ची निवडणूक ही जोरदार होणार आहे. मात्र ते होत असताना खरोखर इथल्या समस्या सोडवल्या गेल्यात का हा मोठा प्रश्न आहे. त्यामुळं असाच कार्यक्रम घेऊन आम्ही पुढील भागात भेटणार आहोत. आमचा महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूजचा विशेष कार्यक्रम काटाकीर.